तुम्ही या महाराष्ट्राला सांगा, शेतकरी म्हणून तुम्ही आज खुश आहात का? खुश आहात? आता ह्या गेल्या 2 वर्षामध्ये तुमच्या पीक मालाला भाव मिळाला? जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस लागलाय, जे काही नुकसान आपलं झालंय, नुकसान भरपाई मिळाली आहे? या सरकारकडून मदत मिळाली आहे? खोके सरकारकडून मदत मिळाली आहे? भाजपा सरकारकडून मदत मिळाली आहे? केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे? नाही मिळाली. आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपला महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी जे कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, कर्जमुक्ती मिळाली की नाही मिळाली आपल्याला? ज्यांना ज्यांना मिळाली हात वरती करा. जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आपल्याला गारपीट झाली असेल, अवकाळी पाऊस झाला असेल, काही आपत्ती आली असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत तुम्हाला मिळाली की नाही मिळाली? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्र पक्ष, महाविकास आघाडी सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? आणि हेच मी तुम्हाला विचारतोय की आज या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख कोण असतील? एका व्यक्तीचं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही? ऐकून आलं बरोबर ना? आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय, ओमदादांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय. तयार आहात की नाही? ओमदादाही जाऊ शकले असते, ओमदादाही गद्दारी करू शकले असते, आपले कैलाश पाटील दादा तेही गद्दारी करू शकले असते. पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलोय, आजचा दिवस महत्वाचा. अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात. ओमदादा, मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या, तिथे या. मी सांगितलं माझा ओमदादा फॉर्म भरायला चाललाय, मला तिथेच जायला लागेल. मी आज सगळ्यांना सांगितलं, प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे. पण मी सांगितलं, ओम दादा जिगर का तुकडा आहे, मला जायलाच लागेल. तर ओम दादा असतील, कैलास दादा असतील. कैलास दादाने तर तुम्हाला माहितीये गाडीत टाकलेलं, वसई विरार पर्यंत नेलं ना त्यांनी. मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं, मिंदेंनी गाडीत बसवलं, आजूबाजूला बाउन्सर ठेवले, गुंड ठेवले, बॉडीगार्ड ठेवले. पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला, सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही, मी खोके घेणार नाही, मी गद्दारी करणार नाही, मी तुमचा आहे, मी उद्धव ठाकरे या व्यक्तीचा आहे. तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंच्या गाडीला लाथ मारून मुंबईकडे रवाना झाले. ओम दादा आणि कैलास दादांनी मला गेल्या 2-2.5 वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात, निष्ठा यात्रा सुरू आहे, धाराशिव मध्ये येण्याची गरज नाही, आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो. आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे. आज आपल्याला जर शेतकऱ्यांचं सरकार आणायचं असेल, आज आपल्याला आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल, आज पुन्हा एकदा आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकारमध्ये कोणी आपलं पाहिजे, तर आपल्याला पुन्हा एकदा ओम दादांना केंद्र सरकारमध्ये आणि तिथे केंद्रस्थानी पाठवायला लागेल. मी इथे सगळे जमले जे शेतकरी बांधव आहेत तुम्हाला विचारत आहे, दुसरा प्रश्न विचारत आहे. हे केंद्र सरकार जे आहे 10 वर्ष भाजपचं आहे, हुकुमशाही सुरू आहे. तुम्हाला वाटतं का की हे केंद्र सरकार तुमचं आहे? 2 वर्षापूर्वीची चित्र बघा किंवा आत्ताची 2 महिन्यापूर्वीची चित्र बघा. काय झालं दादा? बसून घ्या दादा, तुम्ही बसून घ्या, बसा. अहो मी दिसीन. ठीक आहे दादा, मी त्यांना दिसत नाही. बसा, राहू दे. दिसतोय का आता? जिंकल्यानंतर येणार परत. तुम्हाला माझा प्रश्न आहे, गेल्या महिन्यामध्ये कोणी किती बातम्या बघितल्या? सगळ्यांनी बातम्या बघितल्या टीव्हीवर? पंजाबचे शेतकरी होते, काही हरियाणातले शेतकरी होते, काही उत्तर प्रदेशचे शेतकरी होते, आपल्यासारखेच शेतकरी होते. आपण शेतकऱ्याला अन्नदाता मानतो. आणि उद्धव साहेबांनी मला एक सांगून ठेवलंय, आदित्य शेतकरी म्हणजे अन्नदाता असतो, अन्नदाता देवो भव आपल्या देशात ही संस्कृती आहे. बरोबर ना? ह्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने, केंद्र सरकारच्याच लोकांनी, केंद्र सरकारच्याच मंत्र्यांनी जेव्हा आपल्या तिकडचे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा निघून निघाले होते,
सांगत होते तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण करा. अरे मी जरा फोटोग्राफरला सांगेन जरा बसून घ्या, कृपा करून बसून घ्या, थोडं प्लीज बसून घ्या, बसा बसा प्लीज, मागच्याने दिसत नाहीये रे. मला तुम्ही सांगा काय बोलणार आहे, खेकड्यावर पण बोलणार आहे, सोडणार नाहीये. जो जो वाकडा जाईल त्याच्यावर बोलणार आहे, सोडणार नाहीये. खेकड्याची नागी आपल्याला पण तोडता येते. पण आज मी खास करून शेतकरी बांधवांना आज विचारत आहे मी, जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता, सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले, आपण पाहिलं असेल याच भाजपाने, याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे ठोकून ठेवलेले, मोठ्या मोठ्या वायरी ठोकून ठेवलेल्या, रंगाडे के आणले, ड्रोन मधून अश्रुधूर के सोडले, लाठीचार्ज का झाला, गोळीबार का झाला. हे केंद्र सरकार, हे भाजपचं सरकार, हे तुमचं आमचं असू शकतं का? आज तुम्ही मला सांगा, शेतकरी या देशात त्रस्त काय, हैराण काय, तुम्ही मला सांगा, काय तुमचे प्रश्न, तुम्ही हैराण का, जरा सांगा मला. शेतमालाला भाव आहे, पिकाला भाव आहे, खताची काही किंमत कमी झाली की वाढली आहे, पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली आहे. आज महिला इथे बसल्या, तुम्ही मला सांगा गॅसची किंमत 2014 ला किती होती, किती होती? तेव्हा आपण काँग्रेस विरुद्ध आंदोलन करायचो ना, लाठीकाठी आपण पण भाजपसोबत खाल्ली आहे. पण जुमला असा होता, तेव्हा आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खालती येतील, वरती न जाणार. आज कितीला, म्हणजे वाढलं की खालती गेलं? आज तुम्ही मला सांगा, या देशात जुमला मागे जुमला, खोटं बोलतात पण रेटून बोलतात, हे सगळे जे चालू आहे, अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहेत का? आज शेतकरी हैराण आहे, शेतकरीवर लाठी चालवली जाते. शेतकरी जेव्हा मोर्चा काढतो, अर्बन नक्सल बोललं जातं, आतंकवादी बोललं जातं, पण चायना जी लडाख मध्ये घुसलेली आहे त्याला रोखण्याची हिंमत नाहीये. आमच्या शेतकऱ्यांना लाठीकाठी खायला लागते. आज महिलांची आपण हालत जर बघितली, महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आहे. याच मंत्रिमंडळात, ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत ज्यांना हकालून काढून टाकलं पाहिजे होतं, गेट आउट सांगितलं पाहिजे होतं. कारण एका आमदाराने, एका मंत्र्यांनी महिला खासदारावर घाणेरडी शिवीगाळ केली, सुप्रियाताईंबद्दल अपशब्द वापरले, दुसऱ्यांवर तर बरोबर आहे, दुसऱ्यांबद्दल दुसरे जे आहेत त्यांनी, त्यांच्यावर इथं एवढे घाणेरडे आरोप आहेत, महिलांना अत्याचार करणारे, महिलांवर अत्याचार करण्याचे, पण अजूनही त्यांना काढलं नाहीये. आज इथे मी महिलांना विचारतोय, एक बातमी आपण एका वर्षापूर्वी ऐकली असेल, गुजरातमध्ये बिल्किस बानो ह्या बाईवर रेप झाला होता, ऐकलं होतं ना तुम्ही सगळ्यांनी? तिच्या मुलीला तिच्या समोर चिरडलं होतं. जो अत्याचारी आहे, ज्यांनी रेप केलेला आहे, त्याला ह्या भाजपाच्या सरकारने त्या जेलमधून बाहेर काढलं, त्याची आरती ओवाळली, त्याला हार घातला आणि त्याला प्रचारात फिरवलं. हे अशी भाजपा तुम्हाला मान्य आहे? अशी भाजपा मान्य आहे? आपल्या दैवताने, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानोची जात पात धर्म कुठचाही असो, तिच्यावर जो रेप करतो त्याला फाशीच मिळाली पाहिजे. ही आपली संस्कृती, हे आपलं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज वातावरण जे आहे, जे बदलत चाललेलं वातावरण आहे, देशभरात परिवर्तनाचं वातावरण आहे. मला जास्ती वेळ घ्यायचं नाही, पण मी तुम्हाला अजून एक विचारत आहोत, आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव मानत आहोत की नाही? त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्यांनी जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, त्यांनी जे कर्तव्य आपल्याला लिहून दिलेलं आहे, ते आपण 75 वर्ष पाळत आलेलो आहोत. त्यांच्याच संविधानाप्रमाणे आपण हा देश चालवत आलेलो आहोत. आज धोका जो आहे आपल्या देशाला सर्वात मोठा, तो लोकशाहीला आहे आणि तो आपल्या संविधानाला आहे. तुम्ही मला सांगा, ज्या भाजपाला संविधान बदलायचं आहे, ज्या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान बदलायचं आहे, त्या भाजपाला तुम्ही निवडून देणार